वेलकम बॅक डिअर फ्रेंड. 27 तारखेला आपला पेपर विद्यार्थी मित्रांनो होतो. 27 तारखेच्या पेपरशी मी तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट असं ग्रामरचा टॉपिक सांगणार 27 तारखेला, जो तुम्हाला 100% येऊ शकतो. ठीक आहे, काही तुम्हाला मी 8 ते फक्त 9 टॉपिक काढून दिले, जे अतिशय अनालिसिस करून मागचे काही 6 ते 7 वर्षाचे क्वेश्चन पेपर काढले आणि ते अनालिसिस करून तुम्हाला व्हेरी IMP ग्रामरचे टॉपिक दिलेच आणि त्याचे काही तुम्हाला ट्रिक्स पण मी तुम्हाला इथं दिलेले आहेत, PDF तयार करून दिलेले. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला 120+ एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिलेलं आहे. तर एक जे ग्रामरचे टॉपिक मी देणार आहे त्याचं ट्रिक्स देणारच आहे, पण तुम्ही पण काय करा, ते ग्रामरचे टॉपिक लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा, लिहा आणि काय करा, त्याची प्रॅक्टिस करा. कारण आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत. कारण अतिशय महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत मी जे बी दिलेलं आहे ते एक्झॅक्टली बोर्डला आलेलं आहे. कारण हे ॲनालिसिसवरून आणि स्टडीवरून ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर हे जे एक्झाम्पल आहे ते मी तुम्हाला सगळं सॉल्व करून देणार आहे आणि जे ग्रामरचे इम्पॉर्टंट टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो ते बघायचं आहे. व्यवस्थितपणे बघा, लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांना पण शेअर करा बरं का, त्यांना पण पास व्हायचं आहे. कारण इंग्लिशमधून सगळे पळ काढतात, पळ काढायचं नाही. इंग्लिश ही सर्वात इझी लँग्वेज आहे. ठीक आहे, इज व्हेरी फनी लँग्वेज आहे. सो आपण डायरेक्टली स्टार्ट करू. मी तुम्हाला डायरेक्टली टॉपिक देतो बघा, जे काही इम्पॉर्टंट ग्रामरचे टॉपिक काढले तुम्ही अनालिसिस करू मागचे 6 ते 7 वर्षाचे बघा. आणि मागच्या वर्षाचे काही जे टॉपिक आहेत, मागच्या वर्षाचे टॉपिक घेतलेले ॲज इट इज घेतलेले नाही आहे. कारण अनालिसिस करून बोर्डचा पॅटर्न कसं आहे, तो एकदा विचारतो कसं, कोणत्या पद्धतीने विचारतो, किती राऊंड घेतोय तो, त्या राऊंडनुसार मी हे काढून दिले. ठीक आहे, जसं की पहिला टॉपिक आहे बघा, नॉट ओनली बट ऑल्सो, एबल टू अनएबल टू. ठीक आहे, त्याबरोबर मेक निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंज मिनिंग. त्याचबरोबर बघा पुढचं आहे ॲड क्वेश्चन टॅग. ठीक आहे, त्याचबरोबर आहे चेंज द डिग्री कंपॅरिझन. तुम्हाला माहिती आहे ती चेंज द डिग्री. ठीक आहे, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरेटिव्ह डिग्री. ठीक आहे, ॲज लावायचा, ER लावायचा आणि EST लावायचं. ठीक आहे, त्याचबरोबर क्लॉजेसचा पहिलाच क्वेश्चन असतो आपला डॉज डायरेक्टमध्ये बीमध्ये बघा, ॲड क्लॉज असतो बघा, तो फिक्स असतो तो. त्याचबरोबर पॉझिटिव्ह काय पॅसिव्ह व्हाईस, चेंज द व्हाईस आहे, हे तुम्हाला माहिती आहे. टेन्स कम्प्लीट असेल तर ते टेन्स जर तुमचं परफेक्ट असेल तर तुम्हाला चेंज द व्हाईस कोणीही रोखू शकत नाही. त्यासाठी कधी टेन्स बेस कम्प्लीट करा. डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच, डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीचमध्ये टेन्समधला पूर्ण पास्ट टेन्स पार्ट. ठीक आहे, सिम्पल पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स. ठीक आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, हे सगळं पास्ट टेन्सचा पार्ट म्हणजे डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच. हे झाले टॉपिक. हे टॉपिक तुम्ही काय करा, नोट डाऊन करून घ्या, व्हिडिओ पॉज करा व्यवस्थितपणे. ठीक आहे, नोट डाऊन करा, लिहा ते आणि त्याच्यावर तुम्हाला 100% प्रॅक्टिस करायची. आता मी तुम्हाला काही एक ग्रामरचे टॉपिक देणार आहे, त्याचे काही ट्रिक्स देणार आहे. ठीक आहे, बघा पहिला टॉपिक आहे आपला काय, नॉट ओनली बट ऑल्सो. विद्यार्थी मित्रांनो, नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे काय, एकदम इझी ट्रिक्स बघा. काय बघा, 2 सब्जेक्टची ट्रिक आहे, 2 वर्ब आणि 2 ॲडजेक्टिव्ह आणि 2 ऑब्जेक्ट. कसं करायचं, एक आताच सांगून देतो तुम्हाला. जिथं तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो जर आला आणि ठीक आहे, त्या सेंटेन्समध्ये अँड बघायचं, अँड शोधायचं, अँडच्या जागेवर डायरेक्ट बट ऑल्सो लावून टाकायचं फिक्स. बट ऑल्सो डायरेक्ट अँडच्या जागेवर रिप्लेस करायचं आणि त्याच्या अगोदर 1 किंवा 2 शब्द सोडून नॉट ओनली घ्यायचं. जसं की बघा, इथं 2 सब्जेक्टवर दिले आहे, 2 सब्जेक्ट. प्रिया अँड शायना आर रीडिंग बुक. बघा, ठीक आहे, अँड आलाय, अँडच्या जागेवर आपण डायरेक्ट बट ऑल्सो घेतलं. ठीक आहे, त्याच्या अगोदर एक सब्जेक्ट कोण आहे, प्रिया. प्रियाच्या समोर काय घेतलं, नॉट ओनली प्रिया बट ऑल्सो शायना आर रीडिंग बुक. 2 वर्ब बघा, 2 जर सेंटेन्समध्ये जर 2 वर्ब आले तर जसं की बघा, चैताली स्टडीज अँड हेल्प टू हर मदर. 2 वर्ब कोणते आले, स्टडीज आणि हेल्प. ठीक आहे, बघा, चैताली नॉट ओनली स्टडीज, पहिला वर्ब नॉट ओनली घेतला आणि बट ऑल्सो हेल्प टू हर मदर. बघा, अँड जो आला होता ना, अँड, हा अँडचा जर आपण डायरेक्ट बट ऑल्सो घेऊन टाकलो. बघा, अँड आहे, अँडचा डायरेक्ट बट ऑल्सो घेऊन टाकलं, बरोबर. त्याचबरोबर 2 ऑब्जेक्ट आणि 2 ॲडजेक्टिव्ह. हे बघा, ही ट्रिक बघा, 2 ऑब्जेक्ट आणि 2 ॲडजेक्टिव्हची. याच्यात बघा, आय हॅव अ पेन अँड नोटबुक. तर अँड आहे, अँडचा जागेवर बट ऑल्सो लावायचं, तुम्हाला माहिती आहे. त्याच्या अगोदर एक शब्द सोडला आपण, पेन. पेनच्या अगोदर नॉट ओनली लावलं. बघा, आय हॅव नॉट ओनली पेन. ठीक आहे, बट ऑल्सो नोट बुक. ठीक आहे, ॲडजेक्टिव्ह बघा, महात्मा गांधी वॉज लीडर अँड सोशल रिफॉर्मर. आता 2 ऑब्जेक्ट आले, कोणी, ही वॉज अ लीडर अँड सोशल रिफॉर्मर. अँडचा जागेवर सगळं आपण बट ऑल्सो घेतलं, हे फिक्स आहे आपल्या माइंडमध्ये. एक शब्द सोडून अ लीडर सोडलं, केलं की नॉट ओनली घेतलं. बघा, महात्मा गांधी वॉज नॉट ओनली अ लीडर बट ऑल्सो सोशल रिफॉर्मर. म्हणजे ही ट्रिक्स आहे. ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायची. या पद्धतीनं तुम्हाला आता मी खाली काही एक्झाम्पल दिले, त्याची प्रॅक्टिस करा, त्याच्यात सगळं कव्हर होऊन जाईल आणि आपल्या ग्रामरच्या सगळ्यात तुम्हाला 15-20 मार्क फिक्स पडतील. ठीक आहे, त्याचबरोबर मी तुम्हाला रायटिंग स्किल दिलेलं विद्यार्थी मित्रांनो. रायटिंग स्किल जो आहे ना, 25 मार्काचं फिक्स करायचे, याचा एक व्हिडिओ बनवून टाकला, तो पण बघून घ्या. आणि IMP क्वेश्चन्स, इंग्लिशचा जो पेपर आहे आपण 27 तारखेचा, IMP क्वेश्चनचा पण एक व्हिडिओ शेअर केला आहे, तो पण बघा. ठीक आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तुमचं प्रेझेंटेशनचं साठी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे,
ठीक आहे. राईट अ पेपर लाईक अ टॉपर अनालायसिस हा एक व्हिडिओ बघा, कारण तुम्हाला प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतो एक्झामिनरला. ती गोष्ट इझी गेली पाहिजे, सोपी गेली पाहिजे. ठीक आहे. चल दुसऱ्या टॉपिककडे बोलूया. एबल टू अनएबल टू याचं स्ट्रक्चर दिलं आहे बघा तुम्हाला. सब्जेक्ट प्लस एम इज आर वाज वेअर एबल टू स्लॅश अनएबल टू प्लस व्ह्यूअर प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता बघा, जर कॅनला तर एम इज आर घ्यायचं आणि कुडाला तर वाज वेअर घ्यायचं. फिक्स आहे. ठीक आहे. ट्रिक्स आहे, सिम्पल ट्रिक आहे. बघा क्वेश्चन्स. द व्हिजर्स कुड नॉट पार्टिसिपेट इन द फंक्शन. कुडाला कुडाला म्हणजे पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्समध्ये काय घेणार आपण, वाज किंवा वेअर. सिंग्युलर असेल तर काय वाज आणि प्लुरल असेल तर विअर घेणार. ठीक आहे. बघा व्हिलेजर्स प्लुरल आहे. व्हिलेजर्स विअर नॉट एबल टू पार्टिसिपेट इन द फंक्शन. ठीक आहे. जर आपल्याला इथं काय करायचं आहे, अनेबल लावायचं काय करावं लागेल, सिम्पल आहे. नॉट काढायचा, एबल टू काढायचा, याच्यावर काय लावायचं अनेबल. पीपर काय द व्हिलेजर्स विअर अनेबल टू पार्टिसिपेट इन द फंक्शन, म्हणजे तो ऑटोमॅटिक निगेटिव्ह होऊन जातो. प्लीज बघा, आय कॅन जम्प ओव्हर द वॉल. ठीक आहे. आय कॅन आला, कॅन म्हणजे काय घ्यावं लागेल, ॲम इज आर पैकी घ्यावं लागेल. मग काय आला, आयसाठी आपण ॲम घेतो. ॲम ॲबल टू जम्प ओव्हर द वॉल. ठीक आहे. आणि अनेबल जर करायचं तर काय करावं लागेल, ॲबलचं जागेल अनेबल. आय एम अनेबल टू जम्प ओव्हर द वॉल. ठीक आहे. सिम्पल, एकदम इझी यार, एवढे डिफिकल्ट नाही आहे. इंग्लिश एकदम इझी लँग्वेज आहे. तुम्ही उगाचच लोड घेता. लोड नाही घ्यायचा यार, तुम्ही वर्षभर मेहनत केली आहे. यू आर ब्रिलियंट स्टुडंट. आपला नंबर आणायचे तर आपले काही काही इम्पॉर्टंट टॉपिक काय असतं माहिती आहे का, काही काही गोष्टींना शेवटी करतात. जसं की मी काही दिवसापासून अनालिसिस केलं आणि अनालिसिस करून तुम्हाला हे मी टॉपिक्स दिले. ठीक आहे. आणि काही ज्या एक्सपिरियन्स होल्डर आहेत टीचर, त्यांच्याकडनं मी टॉपिक घेतलेले आहेत. बघा पुढं प्रॅक्टिस दिले तुम्हाला. प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. प्रॅक्टिसचे क्वेश्चन 120 प्लस आहे, म्हणजे 120 प्लस, त्याच्यापेक्षा जास्त आहे. व्हिडिओ तुम्ही काय करा, पॉज करा आणि ते करा. आपण एकतरी 2-4 तास सोडू आणि मग तुम्हाला कळून जाईल. जसं बघा पंक्च्युएशन आहे. ॲसेट मी तुम्हाला म्हटलं पंक्च्युएशन जो डायरेक्ट स्पीचमध्ये क्लिअर होऊन जातो. आयडेंटिफाय टाइप्स ऑफ सेंटेन्स कोणतं आहे. ठीक आहे. काय आयडेंटिफाय टाइप्स ऑफ सेंटेन्स डब्ल्यू स्टेप आहे. आणि हिडन वर्ड्स याच्यापैकी तुम्हाला वर्ड्स तयार करायचे एरोप्लेनपासून, हे आपण पहिल्याच क्वेश्चनमध्ये येतं. त्याचबरोबर काय होमोफोन्स होमोग्राफ आहे. ठीक आहे. हे काय, हे ते क्वेश्चन्स आहेत. हे मागचे भरपूर अनालिसिस करून क्वेश्चन पेपर काढलेला आहे, तर तो एकदा बघा. ठीक आहे. आयडेंटिफाय टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे हे भरपूर असे सेंटेन्स आहेत जे तुम्हाला मी बनवून दिले. स्पॉट एरर आहे, म्हणजे भरपूर आहे. तुम्ही हे एवढे 120 जे तुम्ही प्रॅक्टिस जर केले ना, ठीक आहे, सफिशियंट आहे, एकदम सफिशियंट आहे. ठीक आहे. त्यासाठी काय करा, एकदा मी हळू थोडंसं व्हिडिओ वर करतो, स्क्रोल करतो. तुम्ही ते एकदा स्टॉप करा, स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्याला प्रॅक्टिस करा विद्यार्थी मित्रांनो. तर इंग्लिशला एकच म्हणायचं, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. आणि एकदम इझी आहे. त्यामुळे लोड बिलकुल घ्यायचं नाही, कोणत्याही प्रकारे लोड कोणीही घेणार नाही. ठीक आहे. फक्त टार्गेट ठेवायचं आपण की आपल्याला काय टॉप मारायचं. ठीक आहे. एवढे ग्रामरचे टॉपिक जरी केले विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ग्रामरचे एकही मार्क कुठेही जाणार नाही, एवढी गॅरंटी, फिक्स गॅरंटी, नो चेंज. ठीक आहे. कारण हे एवढं स्टडी करून एक काढले टॉपिक आणि एक्झाम्पल आहे, तर तुम्ही सगळे एक्झाम्पल बघा, स्क्रीनशॉट मारा. अजून जर काही अडचण असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला काय करतो, याची सगळी PDF मी तुम्हाला सेंड करतो. ठीक आहे. ही सगळी PDF मी तुम्हाला सेंड करून देतो विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्या जवळच्या आसपासच्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा. आणि आपल्या असेच अपडेटसाठी बघत राहा इदीप स्टडी यूट्यूब चॅनल पेज.